बट्टी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक बाउल घ्यायचं आहे. बाउलमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपल्याला गव्हाचं पीठ घेऊन घ्यायचं आहे. आता मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा टाकते, जेणेकरून बट्टी आपली छान कुरकुरीत होईल. रवा टाकल्यानंतर मी थोडं तूप टाकते. इथे 2 चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला इथे. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे. नंतर मी इथे थोड्या ओवा घेतल्या आहेत. ओवा टाकायचे आहेत आपल्याला. आणि हे सगळं व्यवस्थित हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ बट्ट्यांचं पीठ आपल्याला जास्त नरम करायचं नाही आहे, तर थोडंसं कडक ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे. लागेल तसं पाणी आपण हळूहळू टाकून घेऊ. थोडंसं तेल टाकून आपल्याला व्यवस्थित त्याला करून घ्यायचं, व्यवस्थित भिजवून घ्यायचं. खूप नरम नाही करायचं. ह्या पद्धतीने आपल्याला आपलं बट्टीचं पीठ आपलं रेडी आहे. आता ह्या पिठाला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊ. तोपर्यंत आपण वरणासाठी आपल्याला डाळ शिजवून घेऊ. आता मी एका बाउलमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी तुरीची डाळ धुवून घेते आता स्वच्छ 2 पाण्याने चोळून. आता आपल्याला डाळ शिजवून घेण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेते. आता हे पाणी आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. आता पाणी इथं आपलं गरम झालेलं आहे. ही धुतलेली तुरीची डाळ जी होती ती मी आता कुकरमध्ये टाकून घेते. आणि आपल्याला थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे डाळ शिजवताना. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता कुकर बंद करून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला घेऊन घ्यायच्या आहेत. आता इथे आपण 4 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत. आता आपण कुकर बंद करून. आपला डाळीचा कुकर थंड होतोय, तोपर्यंत आपण आता बट्ट्या लाटून घेऊ. आपल्या बट्ट्यांचं पीठ रेडी आहे. आता हे थोडंसं आधी तेल लावून हे आधी आपण चोळून घ्यायचंय. एवढं पीठ घेऊन आता एवढा गोळा घेऊन आपण तो लाटून घ्यायचा. त्याला थोडंसं पीठ लावून आपण ह्या पद्धतीने लाटून घेऊ.
अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून आपण व्यवस्थित त्याला सगळीकडे स्प्रेड करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्याचे असे पोळ बनवून घ्यायचे. असं गोल 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 करून घ्यायचं. अशा पद्धतीने त्याला करून घ्यायचं आहे. नंतर त्याचे 2 भाग करून बट्टी आपल्याला अशी तयार करून घ्यायची. बट्टी आपली आता रेडी. अशा सगळ्या बट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे. चाळणीमध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या बट्ट्या चिपकणार नाही. आणि इथे आपल्याला बट्ट्या ठेवून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपल्याला बट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत. गॅसवर कढई ठेवून घेतलेली पाणी गरम होण्यासाठी. आता आपलं कढईत पाणी गरम झालेलं आहे. ह्या आपण ज्या बट्ट्या केलेल्या आहेत रेडी आहेत त्या आपण ही चाळणी अशा पद्धतीने कढईमध्ये ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला असं झाकून घ्यायचं आहे. आणि ह्या बट्ट्या आपल्याला 10 मिनिटासाठी गॅसवर शिजवण्यासाठी राहू द्यायच्या आहेत. इथे डाळ आपली शिजून झालेली आहे. हे बघा, डाळ आपली छानपैकी मऊ अशी शिजून झाली. तिला आपण चमच्यानेच घोटून घेऊ. डाळ आपल्याला व्यवस्थित छानपैकी घोटून घ्यायची. डाळ आपली इथे छान अशी घोटून झाली आहे. आता आपण डाळीला फोडणी देण्यासाठी काय काय लागतं ते बघूया आधी. आता डाळीला फोडणी देण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया. मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडे लसूण घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक टोमॅटो. आता हे सगळं आपण व्यवस्थित चिरून घेऊ. हे सगळं साहित्य मी आता इथे चिरून घेतलं आहे. टोमॅटो, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. लसूण पण मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्या एका साईडला बट्ट्या शिजतायत तोपर्यंत आपण इथे वरणाला फोडणी देऊन घेऊ. मी इथे गॅस कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. ते थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. थोडीशी मोहरी टाकायची आहे. नंतर आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. थोडं हिंग टाकून घ्यायचं आहे. नंतर कढीपत्ता, बारीक चिरलेले लसूण, मिरच्या, हे आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिरच्या थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, कच्च्या राहणार नाही अशा पद्धतीने. आणि मग थोड्या वेळाने आपल्याला टोमॅटो टाकायचा. आता आपण हा चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. हे एका मिनिटासाठी आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं. टोमॅटो थोडेसे शिजवायचे. नंतर आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे.
आणि आपलं जे डाळ होती तुरीची ती घोटून घेतली ती आपल्याला याच्यात टाकून द्यायची. आता ही डाळ आपल्याला जास्त घट्ट झाली म्हणून आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून म्हणजे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं. डाळ आपल्याला जास्त घट्ट करायची नाही, इथे थोडी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, थोडी मीडियम डाळ आपल्याला राहू द्यायची. आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. चवीनुसार आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं. आणि वरून थोडीशी कोथिंबीर. वरण इथं आपलं रेडी आहे. आता त्याला 2-3 मिनिटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता आपलं वरण शिजतंय तोपर्यंत आपण बट्टे शिजले आहेत की नाही चेक करून घेऊ एकदा. बट्ट्या शिजल्या आहेत की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला आपली बट्टी आता इथे शिजलेली. आपण आता गॅस बंद करून देऊ. इथे बट्टी आपली छानपैकी शिजून झाली आहे. आता ते आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊ. थंडी झालेली आहे. आता आपण तिला गोल गोल अशा पद्धतीने कापून घेऊ. हे अशा पद्धतीने आपल्याला बट्टी कापून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सगळ्या बट्ट्या कापून घेतल्या आहेत. आता त्या आपण डीप फ्राय करून घेऊ. कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल आपलं मस्त तापून झालंय. आपण ज्या बट्ट्या कापून घेतल्या होत्या त्या आता आपण डीप फ्राय करून घेऊ. हे बघा बट्टीला मस्त ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता आपली बट्टी इथे रेडी. बट्टी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. बट्टी आपली छान कुरकुरीत अशी झालेली. अशा पद्धतीने आपली कुरकुरीत अशी बट्टी रेडी झाली. इथे आपलं वरण बट्टीचं जेवण रेडी आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी खानदेश तडका वंडर्स चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.